झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये सर्रास वृक्षतोड सुरू आहे। वृक्ष प्राधिकरण समिती फक्त कागदावर आहे। नाशिक शहरात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याने भविष्यात नाशिकला धोका आहे। याच संदर्भात नाशिकमधल्या पर्यावरण प्रेमींनी अनोखं आंदोलन केलं। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरामध्ये होणारी बेसुमार वृक्षांची कत्तल कमी व्हावी आणि पर्यावरणाचं संरक्षण व्हावं अशी नाशिककरांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे, गेल्या अनेक महिन्यांपासून आहे, परंतु प्रशासनाच्या वतीनं त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। म्हणूनच आज नाशिक महानगरपालिकेचं जे मुख्य कार्यालय आहे त्याच्या बाहेर पर्यावरण प्रेमी हे आपलं आंदोलन करत आहेत। मुर्दा आंदोलन असं त्यांनी या सर्व आंदोलनाला म्हटलेलं आहे। नाशिकच्या महापालिका आयुक्तांकडे त्यांनी वारंवार वृक्ष प्राधिकरण समिती कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी व्हावी आणि वृक्षांची कत्तल थांबावी, पर्यावरणाचं रक्षण व्हावं अशी मागणी केली होती। परंतु कालच महापालिकेच्या आयुक्तांनी वृक्ष प्राधिकरण समितीतले जे पर्यावरण प्रेमी होते त्यांना काढून 4 ते 5 नगरसेवकांनाच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यामुळे या सर्व पर्यावरण प्रेमींचं म्हणणं असं आहे की नाशिक शहरामध्ये कोणी पर्यावरण प्रेमी जिवंतच नाही आहे की काय, नेमकी त्यांची भूमिका काय आहे ती जाणून घेऊयात। काय तुम्ही हे आंदोलन करता आहात, काय कारण आहे? आम्हाला आता असं वाटतंय नाशिकच्या महानगरपालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती ही असून नसल्यासारखीच आहे, म्हणजे प्रेत अवस्थेतच असल्यासारखी आहे। कारण जी 5 जणांची कमिटी त्यांनी जाहीर केलेली आहे याच्यामधल्या किती जणांना वृक्ष संवर्धन, वृक्ष आणि पर्यावरण याचं किती नॉलेज आहे हा मोठा प्रश्न आहे। आणि याच लोकांना यांनी का सिलेक्ट केलं? पर्यावरण प्रेमी नाशिक शहरात राहिले नाही का तेच प्रेत अवस्थेत गेलेले आहेत असं आयुक्तांचं म्हणणं आहे। आमच्या डोळ्यासमोर उत्तराखंडची भयानक अवस्था आहे आणि आम्ही हे कृती शून्य राहून सहन करू शकत नाही। आम्ही प्रेताच्या रूपामध्ये ही कृती करून दाखवतोय। उत्तराखंडचं जे काही आपण बघतोय प्रलय आलेला आहे त्याच्यामधनं यांचा संदेश आहे की उत्तराखंड तो झाकी है, नाशिक अभी बाकी है। त्यामुळे या आंदोलनानंतर तरी निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येते का असा प्रश्न ते विचारतायत। येत्या काही दिवसामध्ये प्रशासन या आंदोलनाची दखल घेतं का हे बघावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।